सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याचबरोबर घटस्थापनेबद्दल बरीच माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सोमवारी 22 सप्टेंबरला नवरात्रीला सुरुवात होणार आहे। हा नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो। त्यानंतर दसरा साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे आणि 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत असणार आहे। 2 तारखेला विजयादशमी किंवा दसरा आपल्याकडे साजरा केला जाणार आहे। तर येत्या 22 सप्टेंबरला घरोघरी घटस्थापना तर होतच असते। त्याचबरोबर सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा घटस्थापना करून या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात। तर ही घटस्थापना योग्य पद्धतीने कशी करायची ते पाहूयात। पण त्यापूर्वी म्हणजेच घटस्थापना करण्याआधी तुम्हाला तुमच्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे। घटस्थापनेच्या दरम्यान म्हणजेच या 9 दिवसांमध्ये देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे। तर तुम्ही तुमच्या सर्व घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं अतिशय आवश्यक आहे। त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे। ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार आहात ती जागा सुद्धा स्वच्छ असावी। घटस्थापना ही शक्यतो देवघराजवळ करावी। पण काही कारणास्तव जर तुम्हाला देवघराजवळ जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणीही घटस्थापना करू शकता। तर घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। घरातील रोजची देवपूजा करावी, नित्यकामे उरकून घ्यावीत। पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे। दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। सर्वात आधी कपाळी गंध लावावा। पूजेला बसण्याआधी आपण आसन घ्यावं। त्या आसनावरती आणि सर्व पूजेच्या साहित्यावरती एका फुलाच्या किंवा दुर्वांकुराच्या साहाय्याने स्वच्छ पाणी शिंपडून घ्यावे किंवा तुळशीपत्राच्या साहाय्याने पाणी शिंपडावे। तर आज आपण कोणतेही संस्कृतमधले तंत्रमंत्र न म्हणता अगदी सोप्या पद्धतीने घटस्थापना करणार आहोत। कारण सगळ्यांनाच मंत्र म्हणता येत नाहीत। त्यामुळे मंत्रतंत्रापेक्षा श्रद्धा आणि शुद्ध अंतःकरण असणे महत्त्वाचे आहे। देवी आई आपल्या मनातील भाव जाणते, त्यामुळे मनामध्ये श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे ही सगळी सेवा आपण यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला जमेल तशी करायची आहे। आपलं मन किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचं आहे। तर लगेचच आजच्या पूजा विधीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात आधी घट कसे घालायचे तर ते दाखवते। तर त्यासाठी इथे एक मी दुर्डी किंवा टोपली तुम्ही घेऊ शकता, तर ती घेतलेली आहे। तर या ठिकाणी छोटीशी तुम्ही स्टीलची पाटी किंवा ताट घेतलं तरीही चालेल किंवा बरेच जण टोपलीमध्ये केळीच्या पानावरती देखील घट बसवतात। त्या टोपलीमध्ये मी इथे एक पत्रावळी ठेवून त्या पत्रावळीवरती काळी माती किंवा तुम्ही लाल माती घेऊ शकता। तर मी ते लाल माती पसरलेली आहे आणि त्याच्या मधोमध एक मातीचा घट ठेवायचा आहे। तो घट आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यावरती स्वस्तिक आणि 5 नाम ओढून घ्यायचे आहेत। घटाला लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये सप्तधान्य पेरणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही 5, 7, 9 अशा प्रकारचे धान्य देखील पेरू शकता। तर या ठिकाणी मका, खपली गहू, जवस आणि मटकी, ज्वारी अशा प्रकारचे 5 धान्य घेऊ शकता। आता हे आपण या मातीमध्ये असे वरून टाकायचे आहेत। सुरुवातीलाच माती जास्त घालायची नाही, कारण माती नंतर फुलते आणि वर येते। त्यामुळे आपल्याला अजून 2 थर द्यायचे आहेत। त्यामुळे सुरुवातीला माती थोडी कमी घालायची आहे, म्हणजे थोडासा जाड थर द्यायचा आहे। तर तुम्ही पाहिलं असेल मी धान्य असं पसरून घेतलेलं आहे। त्यावरती आपल्याला एखादा मातीचा थर अजून द्यायचा आहे। गावाकडे याला वावरी असं सुद्धा म्हटलं जातं। तर हे आधी टाकलेलं धान्य पूर्ण मुजेल अशा पद्धतीने आपल्याला ही माती वरतून पसरून घ्यायची आहे। त्यानंतर आपले घट एकदम छान उगवण्यासाठी, एकदम दाट हिरवेगार उगवण्यासाठी मी यातील काही धान्य आहे तर ते मातीमध्ये टोचून घेणार आहे। जसे की तुम्ही खपली गहू, मका किंवा मग सातू असे धान्य टोचून घेण्यासाठी घेऊ शकता। तर त्यापैकी मी ते खपली गहू घेतलेले आहेत। मका तुम्ही घेऊ शकता किंवा सातू असतील तर सातूसुद्धा मी ते घेतलेले आहेत। तर सातूही घ्यायचे आहेत। मका असेल तर मकासुद्धा टोचून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हे धान्य मातीमध्ये टोचलं दुसऱ्या थराला तर आपले घट अतिशय चांगले उगवतात। तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओमध्ये पाहिलं
तर तुमच्या लक्षात येईल की खपली किंवा मका आपल्याला अशा प्रकारे या धान्यामध्ये टोचून घ्यायची आहे. जर धान्य तुम्ही चुकीच्या पद्धतीने पेरलं तर ते व्यवस्थित उगवणार नाही. अशा प्रकारे तुम्ही खपली, गहू, सातू, मका हे जर मातीमध्ये टोचलं तर घट आपले एकदम दाट, हिरवेगार, छान उगवतील. आणि हे उगवण्यामागे सुद्धा कारण आहे. तर अशा प्रकारे खपली, मका किंवा सातू हे आपण मातीमध्ये टोचलं तर घट जास्त चांगले उगवतात. कारण जेवढे धान्य जास्त येतं तेवढं जास्त धान्य आपल्या शेतामध्ये पिकतं आणि आपल्याकडे तेवढ्याच भरभराटीनं येतं, अशी यामागची समजूत आहे. घट घालण्यासाठी तुम्हाला काळी माती किंवा लाल माती घ्यायची आहे. तर सध्या पाऊस पण बराच असल्यामुळे तुम्ही ही माती 2 ते 3 दिवस आधीच आणून थोडीशी घरामध्ये सुकवली तरीही चालेल. कारण ही माती आपण खूप जास्त जरी ओली ठेवली तर धान्य हे कुजू शकतं. त्यामुळे आपण ही माती आधी थोडीशी सुकवून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी मका, खपली, गहू तर टोचून घेतली. त्यानंतर मटकी, जवस, ज्वारी असं जे धान्य आहे तर ते सर्व एकत्र करून त्याचा पातळ थर द्यायचा आहे. अगदी कमी आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त दाट असं पसरायचं नाही, नाहीतर त्या धान्याला अंकुर फुटायला जागाच मिळणार नाही. त्यानंतर सर्वात शेवटी एकदम पातळ मातीचा थर आपल्याला त्यावरती द्यायचा आहे. तर या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला जास्त माती घालायची नाही, अतिशय पातळ थर द्यायचा आहे. त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल आणि दुर्वा टाकायचे आहेत. त्यानंतर आपण त्यावरती 5 विड्याची पानं लावणार आहोत किंवा या ठिकाणी तुम्ही आंब्याची पानं लावली तरीही चालतील. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तर ते तुम्ही लावू शकता. तर या ठिकाणी मी विड्याची 5 पानं लावून घेतलेली आहेत. त्यानंतर त्यावरती नारळ म्हणजे श्रीफळ ठेवायचं आहे. नारळाची शेंडी वर येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा. नारळ हा शक्यतो लहानच घ्यावा, कारण मातीचा घट बराच बारका असतो. नारळ लहान घेतला तर नारळ पडण्याची शक्यता नसते. तर बघा, काही ठिकाणी घटावरती नारळ न ठेवता वेगळा कळस मांडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. आमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार मी घटस्थापना तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर आपण या वावरीवरती म्हणजेच या मातीवरती असं थोडं थोडं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, खूप जास्त पाणी ओतायचं नाही. माती खूप ओली झाली तर धान्य कुजू शकतं, धान्याला बुरा येतो. त्यामुळे 9 दिवस रोज थोडं थोडं पाणी असं हाताने शिंपडायचं आहे, अगदीच तांब्याने किंवा ग्लासाने ओतायचं नाही. तर हे मी फक्त इथं तयार करून घेतलेलं आहे. आता आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणी देवासमोरच पाट मांडावा, तिथे छानशी रांगोळी काढावी. जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण बांधावं. त्या पाटावरती नवीन वस्त्र टाकावे. वस्त्र शक्यतो लाल रंगाचं असावं, कारण देवीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. तर या ठिकाणी इथे मी 2 समया लावून घेत आहे, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दिवा प्रज्वलित करून करत असतो. त्यामुळे सर्वात आधी मी ते 2 समया लावून घेणार आहे. त्यानंतर आपण अखंड दिवा लावणार आहोत, कारण अखंड दिवा अगोदर लावला तर आपला हात, कारण इतर पूजाही आपल्याला मांडायची आहे तर त्यामुळे आपला हात लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण अखंड दिवा शेवटीला लावणार आहोत. तर इथे मी 2 समया प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. समयांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. समयांना म्हणजेच या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून दिव्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. दिव्याचा तुम्हाला येत असेल तर एखादा मंत्रही म्हणू शकता. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार. पूजेला सुरुवात करण्याआधी आपण आचमन आणि संकल्प देखील करून घ्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन प्रथम पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नमः. नंतर दुसऱ्या वेळेस डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमः. तिसऱ्या वेळेस पुन्हा पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायण नमः. चौथ्या वेळेस पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते ताटामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः. तरी ते आपलं आचमन झालेलं आहे. त्यानंतर विड्याच्या पानावरती काही देवांची स्थापना करून घ्यायची आहे. तर विड्याच्या पानावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती तुमच्याकडे कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पा किंवा टाक असतील तुमच्याकडे देवांचे, तर त्यांना विड्याच्या पानावरती स्थापन करण्या अगोदर गणपती बाप्पांना या टाकावरती सुद्धा तुम्हाला किंवा मूर्तीवरती शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. तर आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपतीला मी चंदन, अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून घेतलेला आहे। तर या ठिकाणी गणपतीला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवू शकता। त्यानंतर कुलदेवतेच्या टाकावरती गुलाल लावून घ्यायचा आहे आणि कुलदेवीच्या टाकावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करायची आहे। तर इथे माझ्याकडे मूर्ती आहे तर तीही मी ते स्थापन केलेली आहे। त्यानंतर कुलदेवीला, कुलदेवतेला आपण अक्षता, फूल वाहून धूपदीप ओवाळायचा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव स्वच्छ करून त्यांचीही स्थापना आपण या विड्याच्या पानावरती करून घ्यायची आहे। त्यानंतर 9 दिवस हे देव हलवले जात नाहीत आणि त्यांची पूजाही केली जात नाही। फक्त दिवा लावला जातो आणि धूप अगरबत्ती लावली जाते। त्यानंतर या आसनावरती थोड्या अक्षता ठेवून आपण जे घट घातले होते तर त्या अक्षतावरती ठेवून घ्यायचे आहेत। अखंड दिवा हा नवरात्रीत खूप महत्त्वाचा असतो। अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून 9 दिवस असाच चालू ठेवायचा आहे। त्यामुळे मोठा दिवा वापरायचा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा असावा, कारण देवीसमोर किंवा घटासमोर 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो। हा दिवा खाली जमिनीवर कधीही ठेवू नये। तर त्या दिव्याखाली तुम्ही तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढू शकता किंवा मग साध्या अक्षता ठेवून हा दिवा त्यावरती ठेवला तरीही चालेल। हा दिवा आपल्याला 9 दिवस विझू द्यायचा नाही। त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे दिवे आलेले आहेत तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा। ह्या दिव्याची आपण पूजा देखील करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण या घटाची, नारळाची, श्रीफळाची पूजा करून घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। ही सर्व पूजा करताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे। कोणताही मंत्र तुम्हाला येत नसेल तर सर्वात सोपा सर्व मंगल मांगल्ये किंवा या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः यापैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर आपण जी काही गजरा, फुलं, वेणी ही घेतलेली आहे तर ती आपण देवीला किंवा घटावरती लावून घ्यायची आहे। तर एक सांगायचं राहिलं, घटस्थापना करण्याची पद्धत ही प्रत्येक गावाची वेगवेगळी असू शकते। आपापल्या कुळाचाराप्रमाणे आपण ही घटस्थापना करणार आहोत। तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। आता आमच्याकडे असे घट बसवले जातात, हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे। घट घातल्यानंतर प्रत्येक दिवशी पानांची किंवा फुलांची माळ घटावरती सोडायची असते। तर आमच्याकडे चंदनाच्या पानांची माळ प्रत्येक दिवशी सोडली जाते। पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून शेवटच्या दिवशीपर्यंत चंदनाच्या पानांची किंवा मग झेंडूच्या पानांची माळ आमच्याकडे घटावरती सोडली जाते। पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ आपल्याला घटावरती सोडायची आहे। तर 9 दिवसांच्या 9 माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावरती माळ सोडायची आहे। मात्र पहिली माळ काढायची नाही, तशीच ठेवायची आहे। बाकी तुम्ही दररोज एक माळ घटावरती सोडू शकता। पूजेमध्ये तुम्ही शंख, घंटा हे काही ठेवलं असेल तर त्याची सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपण धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। तर या नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे, व्रत उपवास करायचे आहेत। आपल्या घरावर, कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज या घटाची पूजा करावी। हे पूजन झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, देवीची आरती करायची आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे। तसेच नवरात्रीमध्ये देवीची ओटी सुद्धा भरली जाते। तर ही पूजा झाल्यावरती तुम्ही ओटी देखील भरू शकता किंवा या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरली तरीही चालेल। आरती करताना तुम्ही सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणू शकता। प्रत्येक भागाप्रमाणे घटस्थापनेची पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते। ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात। त्याचप्रकारे हे अंकुर देवीलाही वाहिले जातात। अनेक स्त्रिया हे अंकुर केसामध्ये सुद्धा माळतात। नवरात्रीच्या या 9 दिवसात जागरण, नवचंडी यज्ञ, सप्तशती पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्राचे पठण केले जाते। देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते व देवीची यथासांग पूजा केली जाते। तर अशा पद्धतीने आपण अगदी मनोभावे ही घटस्थापना करायची आहे।
तर आजचा व्हिडिओ इथे संपतोय. कसा वाटला तुम्हाला मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही काही शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.